नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून मतदानाचा हक्क बजावणाऱ्या हजारो अनेक मतदारांची नावं मतदार यादीत नव्हती। मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी देखील होत्या। त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले। लोकसभेत जे घडलं ते विधानसभा निवडणुकीत घडू नये या मागणीचं निवेदन सुनील राणा यांच्या नेतृत्वात युवा स्वाभिमान पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। मतदान अधिकार आम्हाला 2024 या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा भरपूर मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातले साधारणतः 2.5 ते 3 लाख लोक मतदार या मतदान यादीतून गहाळ करण्यात आले, या डिलीट करण्यात आले होते। या चुकीमुळे, त्या शासनाच्या चुकीमुळे मतदान लोक करू शकले नाही। तर हजारो मतदाता हे आपल्या मतदान केंद्रावर जाऊन परत आले आणि त्यांनी आपली चिंता आणि चीड व्यक्त केली की आम्ही आमचा मतदानाचा हक्क ह्या ठिकाणी बजावू शकलो नाही। त्या निमित्तानं आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आज निवेदन द्यायला आलो आहे की बा जे लोकसभेमध्ये जे घडलं ते जे लोकशाहीचं हनन या लोकसभेमध्ये झालं आहे, तर त्याचा निषेध करण्यासाठी आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण ह्या पुढे मतदान याद्या ह्या अपडेट कराव्या ही त्यांना सर्वांना विनंती करायला हवं। या माध्यमातून जे कर्मचारी लोक होते त्यांना पण बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी मतदान करता आलं नाही। त्या जे सिस्टम निवडणूक आयोगाची होती त्यामुळे जे बरेचसे मतदाता हे याच्यावर वंचित राहिले। तर त्या निमित्तानं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन करायला आलो की विधानसभेमध्ये असली कुठलीतरी घोळ होता कामा नये, असले प्रकारचं कुठेही लोकशाहीचं हनन होता कामा नये आणि लोकशाहीचा अधिकारामध्ये मतदानाचा जो अधिकार आहे त्याला पूर्णपणे मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही एक निवेदन द्यायला आलो आहे आणि त्यांना विनंती करायला आलो। धन्यवाद।